नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव 2025 भक्ती व कला महोत्सवाच्या 5व्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा रंगला. या दांडिया रास गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या उत्सवात गुजराती, कच्छी व जैन समाजातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी मंजूबेन भूपेंद्र माणिक, दीप्ती भावेश गाला, कल्पना जितेश नंदू, कीर्तिभाई परब, जाबू आणि रमेश रत्नसी गाला, चेतन शहा, निलेश भावनजी गाला, हसमुख गोगरी, गिरीश मारू, हर्षदभाई मनीधर, योगेश गंगर, कमलेश शहा, भरत कोठारी इत्यादी मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, गुजराती समाजाचे वसंतभाई नागदा, प्रकाशभाई ठक्कर, रमणीक शहा, महेंद्र मोता, वसंतबाई हरिया यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार सोहळा संपन्न झाला. तसेच या देवीच्या उत्सवाला माजी आमदार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, नरेश मनेरा, TV9 प्रसार वाहिनीचे टेक्निकल हेड मोहन देशमुख, संदीप जाधव, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी देवीचे दर्शन घेतले. या ठिकाणी गणपतीपुळे येथील मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला असून भाविक भक्त दर्शनाला व नवस फेडायला मोठ्या संख्येने येथे येत आहेत. सदर कार्यक्रम शिवसेना नेते राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने व देखरेखीखाली या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. वैष्णव संप्रदायना कट्टरपंथी છે અને એમણે અનેક સેવાઓ આપી છે, અનેક એવા કાર્ય કર્યા છે. મુરલી મંડળના માધ્યમથી અમુક સમૂહ લગ્નમાં એમણે ભેટ વસ્તુઓ આપી છે. એવા અહીં હેમાબેન બેઠા છે. ઘણા એવા નામ છે જેમણે આ ક્ષેત્રમાં એક્સલન્ટ કહીએ ને કે બ્યુટી વર્લ્ડમાં 4 દિવસ પહેલા મારું મેકઓવર કર્યું હતું. I couldn't believe કે હું આટલી સુંદર દેખાઈ શકું છું. એવા વાગડ, દિશા, ઓસવાલ, દેશવાસી જૈન સંઘ નામદેવવાડીના નામદેવ પાડાના એ અગ્રણી કેમ્પ કરે છે અને અમુક સેવાઓ એવી છે કે તમે એની સેવાઓ જો મળશો. એ પેરેન્ટિંગ કોર્સ છે. સારા પેરેન્ટ બનવું હોય તો આપણે દીપ્તિબેનને મળવું છે. અનેક અવોર્ડ લીધા છે. પ્લીઝ તમે ઇન્સ્ટાગ્રામ પર જોશો એનું પેજ પબ્લિક ઓપન છે. જસ્ટ લુક એટ હર પ્રોફાઇલ. રિયલી યુ વિલ ગેટ જય ઠક્કર, ધ મોડલ કોઓર્ડિનેટર્સ, જજ કોઓર્ડિનેટર્સ અનેક જગ્યાએ રહી ચૂક્યા છે. એવા આ જય ઠક્કર આજે આપણે ત્યાં આવ્યા એ આપણું ભાગ્ય છે. કાંદીવલીથી આવ્યા છે. जयभाई जोरदार ताळीओ. म्हणजे नंतर खूप जोश आहे. ताळीओ जोरदार थवी જોઈએ. તો જ અમે રમાડશું અડધો કલાક. તમને રમવું છે? नेक्स्ट इयर काळ्यांसाठी सुद्धा आम्ही प्राइज ठेवणार आहोत. રમણીકભાઈ એમનો સન્માન સ્વીકારી રહ્યા છે. મહેન્દ્રભાઈ, वसंतभाई, महेंद्रभाई या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. म्हणून जरा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. कारण ही माणसं शोधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. और उस पे काम करना बहुत जरूरी है. तो वैसे पेरेंट्स के लिए I am just a coach, a counselor and just a phone call away. और थैंक यू. और मेरे मिडडे गुजराती में भी बहुत सारे आर्टिकल्स आते हैं. मेरे इंसाइट्स, मेरे इंटरव्यूज़ भी आते हैं मिडडे में. मेरा फोटो और मेरा इंटरव्यू भी देख लीजिए. एंड ये अवार्ड्स जो भी है उसके साथ बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आती है. सो आज जो ये अवार्ड मिला है वो खुशी का तो माहौल क्रिएट कर ही रहा है हमारे लिए, बट हमारे लिए सबके लिए आगे बढ़ने की और अच्छा करने की, जो भी हम काम कर रहे हैं उसमें हम और आगे बढ़े,
वो रिस्पॉन्सिबिलिटी से हम सब अवार्ड ले रहे हैं। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. जय माता दी, चलो बुलावा आया है, माताने बुलाया है अशी आर्तसाद घालून मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाच्या 5व्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती येथे करण्यात आली. या प्रसंगी लता शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश शिंदे, प्रमोद बनसोडे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना महिला पदाधिकारी व भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ संभाजी शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. दररोज शेकडोच्या संख्येने भाविक येथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी या ठिकाणी उल्हासनगर येथील कला पथकाने माता की चौकी हा कार्यक्रम सादर केला. श्री गणरायाचे स्तवन करून प्रारंभ झालेल्या माता की चौकी भजन संध्येमध्ये देवी मातेचा उदो उदोसह शिवशंकर भोलेनाथ तसेच भगवान झुलेलाल यांच्या भजनांचा असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली. सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने मातेचा विशेष दरबार इथे सजवण्यात आला होता. माता की चौकी या कार्यक्रमामध्ये प्रत्येक भजनावरती वातावरण प्रसन्न होऊन भाविकांकडून माता राणीचा जय जयकार केला गेला. शंभू ओ भोलेनाथ जी, ओ शंभूनाथ जी, भोलेनाथ जी, शंभूनाथ जी, शंकरनाथ जी। एक लाइन गाऊंगा, इसके बाद आप सभी के लिए मराठी में नाचने के लिए नहीं नाचना, ऐसे नहीं करो। पिछले साल कितनी मौज हुई थी 2024 में।
कौन कौन नाचना चाहेगा सरकारी टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक वेळा उघड झालं आहे. अनेक प्रकल्पांमध्ये राजकीय हस्तक्षेप, बोगस कंपन्यांना प्राधान्य आणि दलालीमुळे गुणवत्तेशी तडजोड केली जाते. भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातात. याचा थेट परिणाम जनतेच्या पैशावर आणि वेळेप्रसंगी त्यांच्या जीवावरती देखील होतो, असा आरोप करत भ्रष्ट नेते, अधिकारी आणि दलालांची अभद्र युती तोडून या कामासाठी प्रामाणिक, शिक्षित तरुणांची भक्कम फळी निर्माण करणार असल्याची घोषणा समाजसेवक अजय जय यांनी पत्रकार परिषदेत दिली. याकरिता या व्यवसायात येऊन गुणवत्तेचे काम करणाऱ्या तरुणांना कायदेशीर, तंत्रज्ञानिक आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जय यांनी सांगितले. अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते अजय जय यांनी भ्रष्टाचार विरोधात लढा दिला आहे. त्यांनी माध्यमांमध्ये, उच्च न्यायालयामध्ये आणि विविध अधिकृत संस्था याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत वारंवार असं सांगण्यात येतं की तक्रारदार हा प्रभावित पक्ष असायला हवा. याचा अर्थ असा की जर कोणी टेंडर प्रक्रियेत सहभागी नसेल तर त्याच्या तक्रारीला न्यायालयात फारसा वाव मिळत नाही. त्यामुळे केवळ भ्रष्टाचार उघडकीस आणून उपयोग नाही, तर स्वच्छतेसाठी स्वतः टेंडर प्रक्रियेत उतरणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन टेंडर ऑन मेरिट नाही, भ्रष्टाचार फक्त उच्च दर्जा ही चळवळ सुरू करण्यात आलेली आहे. या चळवळीचा उद्देश म्हणजे योग्य आणि सक्षम व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेत सहभागी करून भ्रष्टाचारी लोकांचा प्रभाव संपवणे. मोठ्या प्रमाणावरती चांगले उद्योजक आणि ठेकेदार केवळ भ्रष्ट साखळीमुळे टेंडर प्रक्रियेत उतरण्यास घाबरतात. त्यांना वाटतं की कोणतीही नैतिकता किंवा गुणवत्ता या ठिकाणी चालत नाही. मात्र जर चांगले लोक टेंडर प्रक्रियेत भाग घेणार नसतील तर भ्रष्टाचारी लोकांचा यावरती वर्चस्व ठेवतील. याच अनुषंगाने ही मोहीम अजय जय यांनी सुरू केली असून अजय जय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक धोरण आखलं आहे. याद्वारे प्रामाणिक व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण मदत केली जाणार आहे. ही मदत केवळ मार्गदर्शनापुरती नसून प्रत्यक्ष कायदेशीर सहाय्यही पुरवणार आहे. टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक विशेष कायदेशीर टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम नवोदित आणि प्रामाणिक ठेकेदारांना मदत करेल आणि गरज पडल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. सर, आज टेंडर ऑन मेरिट्स या नावाने आम्ही एक प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहेत. मराठी उद्योजक, मराठी तरुण ज्यांना टेंडर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रशासकीय कामामध्ये जे काही टेंडरिंग होतात त्याच्यामध्ये ते पुढे येत नाही, कारण ते घाबरतात की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे किंवा स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये ताकद आहे की ते टेंडर करू देत नाहीये. तर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता मी आज हे प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे चांगले लोक आहेत, त्यांना टेंडरमध्ये कामं करायचे आहेत, त्यांना माहीत नाही, त्यांना आम्ही माहिती देणार, किंवा जे पहिल्यापासून टेंडरिंग करतात पण त्यांचे टेंडर जाणून बुजून साईडलाईन केले जातात टेक्निकल ग्राउंड्समध्ये, तर ते त्यासाठी लीगल टीम आम्ही रेडी केलेले आहेत. ते त्यांना हेल्प करणार आहेत आणि त्यांचे जेवढे टेंडरिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत होईल. आणि याच एक्झाम्पल म्हणून आम्ही सुद्धा आता आमचे सहकारी जे आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे. कोण इंजिनियर आहे, कोण इलेक्ट्रिशियन्स आहेत, गेल्या 5 वर्षापासून ते कामं करतात. तर सरकारी कामामध्ये ते सुद्धा टेंडर करणार आहेत. आणि या टेंडरमध्ये जेव्हा आम्ही टेंडरिंग करू किंवा आम्ही टेंडर घेऊ तर त्या टेंडरमध्ये आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीये. आणि जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय आमच्या समोर येईल ते माध्यमांसमोर आणि लोकांसमोर या प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून मानपाडा येथील मुल्लाबाग येथे प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला. महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे पथकासह कचरा हस्तांतरण केंद्राच्या जागेवरती गेले असता नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका पथक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग झाले. त्यामुळे आता ठाण्यात कचरा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण होत आहे. वाघळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते. या केंद्रावरती मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागला होता. त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचराभूमीप्रमाणे झाली होती.
मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा हस्तांतरण प्रकल्प हटवण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून येणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले. परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावरती कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यासाठी गेलं होतं. मुल्लाबाग परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी क्षेत्र आहे. महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवासी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली. येथे दगडफेक झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्न देखील केला. अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले. तर येथे आम्ही फक्त कचरा हस्तांतरण केंद्र करणार होतो. याच परिसरातील नागरिकांच्या कचऱ्यासाठी हस्तांतरण केंद्र प्रस्तावित केला होता. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करून बंद पाडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 4 या भागाचाच कचरा येथे येणार होता. हा विरोध योग्य नाही. ठाणे शहरातील प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे. त्यांचाच कचरा जर त्यांच्या भागात येणार नसेल तर मग त्यांचा कचरा जाणार कुठे, हा प्रश्न देखील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे, असं यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी म्हटलं आहे. हे बघा, आपल्याला कल्पना असेल की ठाणे महानगरपालिकेत फक्त एकच ट्रान्सफर स्टेशन आहे, CP तलावला. आणि सर्व ठाणे शहरात अशी एक भावना निर्माण झाली आहे की प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी घ्यावी. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण की एकाच प्रभाग समितीमध्ये, उदाहरण घ्या वागळे प्रभाग समितीमध्ये, आज गेले इतके वर्ष अख्ख्या शहराचा कचरा ट्रान्सफर होण्यासाठी येत होता. त्या भागातल्या नागरिकांनी विरोध दर्शवला आणि म्हणून असं ठरलेलं आहे की प्रत्येक प्रभाग समितीने आता ती जबाबदारी घ्यावी. आता प्रत्येक प्रभाग समितीत मग महापालिकेने जागा शोधल्या. ऑब्व्हियसली असे ट्रान्सफर स्टेशन महापालिकेच्या मालकीच्याच जागेवर होऊ शकतात आणि म्हणून आपण ही जागा निश्चित केली. आज वर्तकनगर प्रभाग समिती जर आपण सर्वे केला तर एक चांगली जागा महापालिकेची मालकीची हीच एक जागा आहे. ही जागा एक TMTचा बस डेपो होता जो सद्यस्थितीत कार्यरत नाहीये आणि म्हणून आपण ही जागा हस्तांतरण स्थानक ट्रान्सफर स्टेशनसाठी आपण ही निवडली, फक्त वर्तकनगर प्रभाग समितीसाठी. आणि परत एक गोष्ट क्लिअर करतो, हे फक्त एक टेम्पररी तात्पुरतं त्या बेसिसवर आपण हे सुरू केलेलं आहे. मी गोष्ट क्लिअर करतो, मला वाटत नाही माननीय आयुक्त सरांनी कधी या संदर्भात असं काही स्टेटमेंट केलेलं आहे. आणि मुळात ठाणे महानगरपालिकेला कचरा मुंबई महानगरपालिकेत पाठवण्याची गरजच नाहीये. कारण की ठाणे महानगरपालिकेचा मौजे अतकोली येथे एक शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर विल्हेवाट सुरू आहे आणि म्हणून या असं काही गरज नाही. आम्हाला की संभ्रम आहे हे मी मान्य करतो. लोकांना असं वाटतं की इथे डम्पिंग होणार आहे, पण परत एक गोष्ट क्लिअर करतो, घनकचरा संकलनची जी एक प्रक्रिया असते ती म्हणजे प्राथमिक संकलन आपण घंटागाड्याच्या माध्यमातून आपण करतो आणि मग त्या घंटागाड्यांचा जो कचरा असतो तो मोठ्या डंपरमध्ये आपण ट्रान्सफर करतो. फक्त ट्रान्सफर आहे. आता तुम्ही व्हिडिओ शूट घ्या इकडे, इथे 8 टन कचरा ऑलरेडी ट्रान्सफर झालेला आहे आणि तुम्ही बघा इथे कचरा दिसतोय, कचऱ्याला वास येतोय का? तुम्ही बघता इथे खूप 4-5 आयवा उभे आहेत. इथे JCB उभी आहे. कचरा आला, कचरा खाली पडला की विदिन मिनिट्स तो कचरा आयवामध्ये ट्रान्सफर होणार. फक्त हेच आम्हाला करायचं होतं, परंतु तुम्हीच बघताय कारण नसताना, विषय न समजता इथे काही लोक विरोध करतात. नागरिकांचा विरोध तो आहेच आहे. गेली अनेक वर्ष प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक स्मशानभूमी असेल, ह्याच्या अगोदर घनकचऱ्याचा इथं प्रयत्न केला निलकंठच्या बाजूला, आणि आता परत तिसरींदा प्रयत्न चालू आहे. यांना येऊन जाऊन प्रभाग क्रमांक 4 का दिसतंय मला कळत नाही. गेली 35 वर्ष ठाणे महापालिकेने हे अपयश लपवत आहेत. आज वाघे स्टेटवर विरोध झाला कडाडून, म्हणून त्यांनी आता आमच्या लादण्याचा प्रयत्न केला. हे असं हे चालणार नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे गेली 8 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे ठाणे महापालिकेने नाव दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाव असल्यामुळे इथे आम्ही 1 इंचही कचरा टाकू देणार नाही आणि लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही यांना काढून विरोध करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेने कुठलीही चर्चा न करता आज प्रभाग क्रमांक 4 मधील छत्रपती शिवाजी महाराज ह्या परिसरामध्ये कचरा ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली डम्पिंग चालू केलेलं आहे. त्याचा स्थानिक नागरिक म्हणून इकडे सगळ्यांचा विरोध होत आहे. सगळ्या स्थानिक नागरिकांची एकच महत्त्वाची मागणी आहे, डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कचरा ट्रान्सफर असेल हे रेसिडेन्शियल एरियाच्या कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब पाहिजे. आज ठाण्यामध्ये घोडबंदर रोडच्या परिसरामध्ये असेल किंवा जिथे मोकळी जागा असेल की रेसिडेंटच्या एरियापासून लांब आहे त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड झालं पाहिजे किंवा त्या ठिकाणी कचऱ्याचं सेग्रीगेशन झालं पाहिजे. हरिओम नगर में था, फिर कोलशेत के उधर डाला, लोग अपोज करते गए. सब लोग गलत है ही नहीं, सब लोग अपने जगह पे राइट है. वैसे ही हम लोग भी हमारे एरिया में वो जो अलग नाम डंपिंग ट्रांसफर
कोई ट्रांसफर भी नहीं आने देंगे, डंपिंग भी नहीं आने दे। 4 क्रमांकों के 6 क्रमांकों उधर चौपाटी है, उधर बहुत खाली जगह है जहाँ अभी तक रेसिडेंस भी नहीं आया है। उधर डंपिंग ग्राउंड बनाओ ना, तो लोगों को पता चलेगा उधर फ्लैट लेने का नहीं लेने का, दे विल बी प्रिपेयर्ड। इधर हम लोग इतना रेसिडेंस है, हम लोग ने इतना महंगा फ्लैट लिया है, ये गंदगी का बास लेने के लिए तो नहीं लिया है। एक तो इतना बड़ा क्लाइमेट है, बढ़िया क्लाइमेट, उसको आप लोग रूइन कर रहे हैं। हमारा ऑलरेडी पहले बाहर ग्रीन पैच था, वो भी टनल के लिए टूट गया, तो हमारे उधर ग्रीन कुछ हो ही नहीं रहा है, सिर्फ गंदगी का ही डंपिंग की बात हो रही है। बनाओ ना, गार्डन बनाओ, काय को डंपिंग ग्राउंड। और ये शुरुआत होता है क्रमांक 4, 6 और फिर पूरा जिले का, थाने का इधर ही आने वाला है, क्योंकि इतना बड़ा प्लॉट और गवर्नमेंट को कहीं नहीं दिख रहा है। पहले भी क्रेमेटोरियम हमारे एरिया में, डंपिंग ग्राउंड हमारे क्यों, हमारे एरिया क्या भिखारी पट्टी, कचरा पट्टी है, डालो ना। बहुत झोपड़पट्टी एरिया, उधर डालो। और झोपड़पट्टी वाले भी क्यों सेंड करे, डालो ना, खाली जगह है उधर डालो। क्यों पीपल को इतना तकलीफ दे रहे गव्हर्नमेंट। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.